उन्नती लाईव्ह अपडेट्स, जनतेचा आवाज, सत्याचा प्रकाश. नमस्कार, उन्नती लाईव्ह अपडेट्समध्ये आपले स्वागत आहे. आपण येथे पांगरी ओमकार कारखाना येथे आलेलो आहोत शेतकऱ्यांच्या काही अडीअडचणी जाणून घेण्यासाठी. या अगोदर त्यांनी थकीत बिलासाठी सत्याग्रह आंदोलन केला होता, पण त्यामध्ये त्यांना काही यश आले नाही, म्हणून त्यांनी अजून धुमार आंदोलनास सुरुवात केली आहे. आणि त्या आंदोलनामध्ये आपण या शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादकांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्याकडे जात आहोत. आता आपल्याला ॲडव्होकेट अजय बुरांडे सर ह्या प्लस काही माहिती देतील आणि आपण त्यांना विचारणार आहोत या संदर्भात की अजय सर, किती महिन्यापासून तुमचे बिलं अडकलेले आहेत? हे बघा, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपली ऊस हे कारखाना सुरू झाल्यानंतर जवळपास डिसेंबरपासून ही ऊस गाळपाला सुरुवात झालेली आहे. त्याच्यानंतर 15 जानेवारीपर्यंतच्या शेतकऱ्यांच्या ऊसाची बिलं जवळपास शेतकऱ्यांची त्यांनी अदा केलेली आहे ठरलेल्या भावाप्रमाणे. परंतु जानेवारी 15 पासून मात्र जवळपास सगळ्या शेतकऱ्यांची बिलं ही थकलेली आहेत. त्यापैकी काही प्रमाणामध्ये 1800 रुपयानं हे नक्कीच त्यांनी 8-9च्या आंदोलनानंतर टाकलेली आहेत. परंतु बाकीची उर्वरित सगळी बिलं शेतकऱ्यांची थकलेली आहेत. ॲडव्होकेट साहेब, अजून एक मला प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. बिल न मिळाल्यामुळे तुमच्या घरातील शिक्षण, आरोग्य आणि शेती कामावर काय परिणाम झाले आज? नाही, अर्थातच तुम्ही ज्या मुख्य मुद्द्याला हात घातलेला आहे की हा जो निव्वळ शेतीवरती अवलंबून असणारा शेतकरी आहे आणि त्याचं नगदी पीक म्हणून आणि जो खात्रीनं मिळणारा पैसा असणारा हा ऊस पीक आहे आणि त्याच्यावरच त्याची एकूण सगळी आर्थिक नाडी अवलंबून असते. तुम्हीच विचारल्यासारखं शिक्षण, आरोग्य, शेतीमधला पुन्हा पेरणी, शेतीचे कामं, कौटुंबिक आर्थिक व्यवहार या सगळ्यांवरतीच याचा फार मोठा परिणाम तर व्यक्तिगत जीवनावर झाला आहे, परंतु बाजारपेठेमध्ये सुद्धा याचा फार मोठा परिणाम हा झालेला आहे. फर्टिलायझर्स घेण्यासाठी शेतकऱ्यांना जे काही खतं बियाणं घेऊन ठेवणं आवश्यक असतं, पुढच्या ऊसासाठी आत्ता या सगळ्या खताची डोस देणं किंवा खताची मात्रा देणं हे गरजेचं असताना सुद्धा या पैशाअभावी शेतकरी देऊ शकलेला नाही. त्याचं अतोनात नुकसान या उशिरा मिळालेल्या बिलामुळे झालेलं आहे. काका, आपले काय नाव? मी ॲडव्होकेट श्रीनिवास मुंडे. काका, साखर कारखानदार आणि शासन यांची युती शेतकऱ्यांचे शोषण करत आहे असे तुम्हाला काय वाटतं? निश्चितच हे सरळ आहे ना. ज्या वेळेस आपण कारखान्याला ऊस घालतो त्या ऊसाचे पैसे आपल्याला कारखान्याकडून 15 दिवसाच्या आत येणे अपेक्षित असतं आणि हा नियम आहे शासनाने करून दिलेला. आणि त्या 15 दिवस तर सोडा, कारखाना बंद होऊन 4-4 महिने झालेले तरी सुद्धा हे पैसे देत नाहीत. आणि दुसरी गोष्ट, जर समजा 15 दिवसाच्या नंतर पैसे आज जर पैसे दिले नाहीत तर सरकार हे त्याच्यावरती कारवाई करत असतं. हा म्हणजे शासकीय कायदा आहे. तर पैसे न देता 4-4 महिने झाले तरी सुद्धा सरकार त्याच्यावरती कुठलीही ऍक्शन घेत नाही. याचा अर्थ काय समजायचा? किंवा सरकार आणि कारखानदार हे मिळून आहेत एकमेकाशी ती सलग नाहीत आणि एकमेकाशी ती पाठराखण करतात. सरकार या कारखानदाराचे पाठराखण करते, भांडवलशाहीचं एक समर्थन करत आहे. अशा पद्धतीचं निश्चित स्पष्टच आहे ना. आता आपण बोलणार आहोत राष्ट्रवादीचे बाबासाहेब शिंदे यांना. हे उपोषण किती दिवसापासून चालू आहे? हे 3रा दिवस आहे. म्हणजे पार्ट 2 ज्याच्या आधी 25 दिवसांनी आधी झालेलं आहे. त्याच्यात त्यांनी 25 मे पर्यंत बिलं काढतो म्हणून लिहून दिलेलं होतं. या सगळ्या आंदोलनकर्त्यांनी 31 मे पर्यंत वाट बघितली. 31 मे पर्यंत वाट बघून 1 जूनला आम्ही बसलो. आज 3रा दिवस आहे. 3 दिवस झाले. आता हे मागण्या जर समजा तुमचे पूर्ण नाही झाले तर पुढची दिशा काय असेल? आज मागण्या पूर्ण नाही झाल्या. आज फक्त आज कुठं बसलो, गेटच्या शेजारी. मागण्या नाही पूर्ण झाल्या तर सगळ्याची एक मीटिंग होईल आणि त्याची पुढची दिशा ठरण काय करायचं ते. कारण मागण्या तर पूर्ण व्हायच पाहिजेत. मागण्या पूर्ण होण्याच्या जे मार्ग आहेत ते मार्ग आम्हाला अवलंबावा लागेल. अजून आमच्या सोबत सिरसाळहून रघुनाथरावजी देशमुख हे चॅनलला जोडलेले आहेत. रघुनाथजी, हे जे शेतकऱ्यांचे बिलं जे अडकलेले आहेत, एवढी जे हेळसांड झालेली आहे त्याबद्दल आपण काय सांगू?
हेळसांड तर नक्कीच झालेली. कारण सुरुवातीला ज्यावेळेस आमचं आंदोलन पेटलं भाववाढीसाठी, आम्ही सतत 5 महिन्यानं यांच्याशी संघर्ष करत आहोत. पण त्यावेळेस बाकीच्या कारखान्यांना आपापले भाव डिक्लेअर केले, म्हणजे पहिला हप्ता आम्ही ह्याप्रमाणे देऊ, असं ह्याच ओमकार कारखान्यानं आम्हाला असं सांगितलं त्यांच्या स्वतःच्या मनानं की आम्ही 2950 प्लस 100 रुपये दिवाळीला देऊ, असं मोठं आम्ही आम्हाला दाखवलं. त्या अनुषंगानं आम्ही चालू जे दुसरे कारखाने होते त्या कारखान्याचा द्यायचा ऊस स्टॉप केला. आणि त्याचं कारण असं आहे की आम्हाला असं वाटलं की यांच्यापासून आपल्याला प्रति टन 200-300 रुपये आगाव भेटायलेत आणि शेतकऱ्याला अपेक्षा आहे की माझ्या मेहनतीचं फळ मला भेटावं. यासाठी चालू टोळ्या काही शेतकऱ्यांना बंद केल्या. जो ऊस डिसेंबरमध्ये जायचा होता तो फेब्रुवारी मार्चला गेला. एक तर ते नुकसान झालं, टनेजमध्ये आम्हाला कमी आलं आणि नंतर 3-3 दिवस गाड्या इथं उभं राहिल्या. ते सुद्धा आम्ही सहन केलं. बरं, ते सहन करून सुद्धा यांना आम्हाला 15 दिवसाच्या आत बिल देणं बंधनकारक असताना सुद्धा त्यांना अद्याप आम्हाला काहीच बिल दिलं नाही. म्हणून त्याला कंटाळून आम्ही आज सतत या ठिकाणी उपोषणाला बसलो आहोत. आज 3 जून आहे, स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांची पुण्यतिथी आहे. त्याबद्दल आपण काय निश्चितच ही खूप दुःखाची गोष्ट आहे की ज्या मुंडे साहेबानं एवढा मोठा कारखाना उभा केला, जे वैद्यनाथ नावाने होता, वैद्यनाथ साखर नावाने, त्याचे आम्ही भाग भांडवल आहोत. सगळ्या शेतकऱ्याच्या पैशाच्या माध्यमातून मुंडे साहेबांना हा कारखाना उभा केला. त्याच्यात मुंडे साहेबांचं मोठं योगदान आहे. स्वर्गीय पंडितांनाचं सुद्धा मोठं योगदान आहे या विषयामध्ये की ज्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी साहेब पंतप्रधान होते त्या काळामध्ये मुंडे साहेबांनी त्यांच्या काही ठराविक दिवसामध्ये याची मंजुरी आणलेली होती. पण आज त्यांच्या स्मृती दिना दिवशी आज आम्हाला शेतकऱ्यावर ही वेळ येते. हे जर वरून मुंडे साहेब बघत असले तर खूप ही दुःख वाटत असेल मुंडे साहेबाला. तरी ह्या प्रशासनाला किंवा इथल्या कर्त्याला काहीच त्याचं दुःख नाही. ठीक आहे, ही झाली ऊस उत्पादकांची मुलाखत आपल्या चॅनलला घेतलेली आहे. त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचे आमच्या चॅनलला जे मुलाखत दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपले. मी रफिक पठाण, उन्नती लाईव्ह अपडेटसाठी. उन्नती लाईव्ह अपडेटसाठी रफिक पठाण.